तर नमस्कार मंडळी. तर आता आंब्याचं सीझन सुरू झालं आहे आणि उशाला, शरूला, देवला आंबे खाऊ वाटले. मित्राला सांगितली होती तर एक पेटी आणली आंब्याची, पण ती अजून पकलेली नाही, कच्चेत. आणि ज्या दिवशी उशाला म्हणतो तुम्ही आंबे आणणार आहेत ते एवढ्या खुश होत्या. आणि घरी आणल्यानंतर कळलं की आंबे सगळे कच्चेत. म्हणून त्यांना म्हणले आता हे आंबे कमीत कमी 10 दिवस लागतील पिकाला. तर आता आंबे पिकाला अजून पिकलेच, जरा अजून एवढं खास पिकले नाही. तर एक जण मला म्हणला की त्यामध्ये पावडर टाका म्हणजे लगेच पिकते ना आंबे. मग मी विचार केला की एवढं लांबून आणलेत आणि पावडर टाका लगेच पिकते, मग त्याला अर्थ काय त्या आंब्याला खाऊन? बरोबर आहे ना. त्या आंब्याला अर्थ काय खाऊन? मार्केटमध्ये पण आपण आणून खाऊ शकतो ना. मग ते पिवळे आंबे दिसलेले. मग पण त्यात पावडर नाही टाकली, काय नाही टाकली मी अजून. पण ते आंबे आता हायास पेटीमध्ये ठेवलेत आंबे ते, अजून काय बाहेर काढले नाही. अजून आत्ताच एक वास यायला लागला त्या आंब्याचा जरा थोडा. कारण की एकदम कच्चे हिरवेगार होते. कारण की त्या मित्राने काय केलं, ते झाडाचेच तोडून गावाकडले आणले होते. त्याला सांगितले होते आणायला आम्ही. किती 100 आंबे सांगितले होते. तर एका दोघा जणांनी घेतले होते आम्ही. एका मित्राने एक, ते माझा कुंभार म्हणून मित्र आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असताल कुंभारला. आम्ही पार्टीला गेल्यानंतर मटणाची भाजी हे ते करणं ते एक्सपोर्ट आहे तो कुंभार. त्यांनी 50 घेतले, मी 50 घेतले. तो गावाकडे गेला आहे. आता मी त्याला म्हणजे पेटीमध्येच अजून काय काढले नाही. आणि घरातले एक जण आंबे दुसऱ्या मित्राला दिलेत, आशिष म्हणून, त्याला दिलेत काही. ते गावाकडे चालला होता. तर आता आंबे अजून पिकले नाही. पण आज सकाळी आंब्याचा वास घेतला तर एवढा वास भारी यायला लागला आंब्याचा. तुम्हाला मी दाखवतो. अजून पिकले नाहीत आंबे, पिकल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार आहे मी. पण आता तुम्हाला दाखवतो ते आंबे कसे झाले. तर हे बघा पेटी पूर्ण आंब्याची. आंब्यात बघा यामध्ये दिसतात काही. पण उशाले खाऊ वाटले होते आंबे, पण अजून आणले तसे हिरवेगार होते. आताचे कलर यायला लागला बघा आंब्यांना हिवाय. खाली पण आंब्याचे ह्याच्या हे बघा आताशी पिका लागलेत आणि वास टाकले. हा काय वास येतो का उशा, जबरदस्त. पण अजून पिकले नाहीत, आताशी पिका लागलेत. 1 2 3 3 6 3 4 12 13 14 आणि खाली पण आहे ते बघा, दिसले का? खाली पण आंबे ह्या वेळेस भरपूर आंबे खायला आणलेत. कसे इकडे ना इकडे लोक खाली बस वास कसं आहे खाल्ल्यावर कळण कसं आहे ते. आता काय करणार आहे तर चला. अजून पिकले नाहीत आंबे ते. अजून पिकल्या तुम्हाला सांगेनच मी, खाऊनच दाखीन. कारण गावाकडं आमचे आंब्याचे बाग होते. आंब्याचे बाग म्हणजे आमचे 4-5 आंब्याचे झाडं होते. तर खोटं सांगतो अख्ख्या रूममध्ये आंबेच आंबे, काय टाकून त्याच्यात आम्ही. तर अजून पिकले नाहीत आंबे हे. ज्या टायमाला पूर्ण पिकते ना आंबे तुम्हाला दाखीन मी आंबे. चला बाय. तर मित्रांनो आपले आंबे पिकत आलेत आहेत. हे बघा आपले आंबे, हे बघा कसे पिकत. आता कलर बदलायला लागलाय. पहिला पूर्ण हिरवागार होता. अरे बापरे कसा हापूस आहे हापूस. हे बघा हा एक नंबर वास येतोय या आंबे खायला. आणि ह्याच्यावर काय पावडर काय नाही मारले. हा आहे असंच पिकाला ठेवलेला आहे. जसं आणलाय पेटी तशीच ठेवली पिकाला. पूर्ण 50 आंबे होते सगळे. हे बघा 50 आंबे होते सगळे. हे आता किती राहिलेत? 4 8 12 16 20 24 राहिलेत. 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि मित्राला 1 डझन दिले त्यातलेच. तर चला मित्रांनो बाय. बस चला. तर मित्रांनो जे आम्ही आंबे आणले होते ते आंबा बघा कसा आहे. हापूस आंबा आहे हा बघा कसा पिवळा चिटूक आहे. शेरो कसा लागतं बाबू? छान लागतंय ना. गोड पण आहे. आणि आतापर्यंत बरेच आंबे संपत आले. तर आतापर्यंत बरेच आंबे आणले होते. हे बघा पिकत थोडे राहिलेत. अजून 2 डझन आंबे राहिलेत. म्हणजे 22-25 आंबे राहिलेत अजून. तर
तर एक पेटी आणली होती आंब्याची पूर्ण, आता संपत यायला लागली. तर बघितलं ना तुम्ही, आंबे आज एकदम स्वादिष्ट लागले खायला. आणि ज्याने आणले होते म्हणजे रत्नागिरीहून आणले होते मित्रांनी, हापूस, रत्नागिरी हापूस आहे हा. तो म्हणला एक जरी कोई खराब लागली मला सांगा, मी तुम्हाला जेवढे खराब होतील तेवढे वापस आणून देणार. पण अजून एक पण आंबा खराब निघला नाही, मध्ये काळा निघला नाही ना डाग निघला नाही. कारण की ज्या टायमात त्याने आणले होते त्याच्या आदल्या दिवशी ते झाडाचे कैऱ्या आपण जसं समजा पाडल्यानंतर आपण कैऱ्या काढतो, त्या जशा आंब्याच्या कैऱ्या काढून आणल्या तसं दुसऱ्या दिवशी त्यांनी पॅक करून पाठवून दिलं त्या लगेच. आणि कमीत कमी हप्ता झालं घरात आणून ठेवले होते. आताशी घरामध्ये वास होता जरा. आणि कधी पण मित्रांनो आंबे घेताना व्यवस्थित घ्या, वाटलंच तर कैऱ्या घ्या, घरात पिकू घाला. कारण की जो बाहेर माल भेटतो हा पूर्ण माल कार्बाईडचा माल असतो. पूर्ण माल हा कार्बाईडचा माल असतो आणि त्याने आजार पण होतात आणि चव पण लागत नाही व्यवस्थित. आणि विनाकारण आपले पैसे व्हायला जातात, दुसरं काय नाही. घाम आला आहे तर शेरूचा तोंडाचा वास येतो आंबा खाल्ल्यासारखा. चला मित्रांनो, एवढं सांगतो. चला मित्रांनो, एवढं सांगायचं, स्वस्त राहा, स्वस्त खा, चांगलं खा. बाय.